मैत्रिणींनो नमस्कार. मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ब्रॉड नेक ब्लाऊजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग. तर ब्रॉड नेक म्हणजे जसं बघा मी टी शर्ट घातलेला आहे ना, पूर्ण असा पॅक नेक, ज्याचं की तुम्ही फोटो तुम्हाला मी शेअर करेल. असा एकदम असा ब्रॉड नेक, पॅक नेक ज्याला आपण म्हणतो. बोट नेक म्हणजे एवढा पण पॅक नाही. बोटनेक म्हणजे आपला कुठेपर्यंत असतो, असा थोडासा असं याच्यापेक्षा मोठा असतो. पण आज आपल्याला जसं की मी राऊंडमध्ये टी शर्ट घातलेलं आहे, सेम त्याच पद्धतीचा ब्लाऊजमध्ये नेक आपण बघणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला जे काही मेजरमेंट कशी घ्यायची ते पण मी तुम्हाला सांगते. तर बघा, ब्लाऊजसाठी मेजरमेंट कशी घ्यायची बॉडीवरून याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. पण तरी पण मी एकदा तुम्हाला पूर्ण असं बॉडी मेजरमेंटनुसारच कटिंग दाखवते. सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं असतं शोल्डरचं मेजरमेंट. तर शोल्डरचं मेजरमेंट कसं घ्यायचं बघा, असा टेप ठेवायचा, पूर्ण असा वरती पण नाही, पूर्ण असा खाली पण नाही, बरोबर असा सेंटरमध्ये टेप ठेवायचा. बघा, इथून तुम्ही असे इथं बोटं ठेवून असं शोल्डर बोन टू शोल्डर बोन असे बोटं वरती घ्या. बघा, इथपर्यंत आलं तर आता इथंपर्यंत तुम्ही बघायचं. बघा, शोल्डर बोन टू शोल्डर बोन किती आलेलं आहे, 14 इंच. तर आता माझं शोल्डर किती आहे, 14. तर इथून मी आता शोल्डर टाकते 14. त्यानंतर ब्लाऊजची उंची घ्यायची. तर बघा, हा जो काही आपला नेक, इथं जिथं आपला नेक शोल्डर आपलं स्टार्ट होतं हे शोल्डर, तर हे शोल्डर बोन याचं सेंटरमधून आपल्याला इथं टेप ठेवायचा. आणि तुम्हाला नाकी टेप असा ठेवायचा नाही, असा ठेवायचा. बरोबर हा जो काही तुमचा चेस्ट पार्ट आहे बघा, ही अप्पर चेस्ट, फुल बस्ट आणि लोअर चेस्ट. म्हणजे अप्पर चेस्ट म्हणजे जिथून चेस्टची सुरुवात होते, फुल बस्ट म्हणजे चेस्टचा मध्य पार्ट, आणि अप्पर चेस्ट म्हणजे जिथं चेस्ट तुमची संपत असते. तर इथून टेप ठेवायचा, बरोबर चेस्टवरती घ्यायचा आणि चेस्ट तुम्हाला व्यवस्थित असा टेप सैल सोडायचा आहे, एकदम असा टाईट दाबून घ्यायचा नाही. आणि तिथून तुम्ही चेक करायचं की तुम्हाला तिथून खाली उंची किती हवी. तर तुम्ही तिथून खाली 2 इंच एक्स्ट्रा घेऊ शकता. तर बघा, माझी रेडी उंची आहे 14 ब्लाऊजची. तर इथून उंची मी टाकते 14 इंच. त्यानंतर चेस्ट राऊंड, चेस्टचा पूर्ण राऊंड घ्यायचा. टेप तुम्ही व्यवस्थित असा सरकवून घ्यायचा. बघा असा. तर टेप तुम्हाला असं एकदम वरती पण नाही ठेवायचा, असं खाली पण नाही ठेवायचं. बघा, असं सेंटरमध्ये टेप घ्यायचा, बरोबर छातीच्या सेंटरमध्ये, आणि चेक करा. तर किती आलेली आहे बघा, 31 इंच. 31 म्हणजे 31 इंच. तर 31 इंच माझी छाती आहे. बघा, भरपूर जणांचे असे ऑड मापसुद्धा येऊ शकतात, जसं की 31 झालं, 33 झालं, 29 झालं, 35 झालं, हे ऑड माप आहेत. आणि तुम्हाला जर का मापं कशी असतात ब्लाऊजची ती माहिती असेल, 2 अंकी संख्येत असतात. म्हणजे जसे की 28, 30 अशा 2-2च्या याच्याने असतात, पटीने. तर तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर जिथून तुम्ही उंची घेतली, बरोबर तिथून टेप ठेवायचा आणि तिथून कमरेचं माप तुम्ही बघायचं. तर कमर एकदम टाईट घ्या. बघा किती आहे, 26. हे बघा, 26, 26. तर कमर किती आहे, 26 इंच. लक्षात घ्या माप कशी घ्यायची आहेत ब्लाऊजची. त्यानंतर जिथून आपण सेंटरमध्ये टेप ठेवला होता तिथं टेप ठेवा आणि इथून आपल्याला शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट म्हणजे छातीचा मिडल पॉईंट आपल्याला शोधायचा आहे. तो किती आहे, 10 इंच. बघू शकता किती आहे, 10 इंच. हा चेस्टचा मिडल पार्ट तुम्ही व्यवस्थित घ्या. तर शोल्डर टू ॲपेक्स आहे 10 इंच. आता ॲपेक्स टू ॲपेक्स म्हणजे दोन्ही चेस्टचा मिडल पॉईंट बघा इथून तर इथपर्यंत किती आहे, 7 इंच. हे तुमच्या बॉडीनुसार वेगळं वेगळं येऊ शकतं. क्लिअर आहे, 7, ॲपेक्स टू ॲपेक्स 7. त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा जेव्हा तुम्ही नेक घेणार आहात ब्लाऊजमध्ये, ब्रॉड नेक ब्लाऊज तुम्ही शिवणार आहात, तेव्हा तुम्हाला कॉलर राऊंड तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे गळा राऊंड तुम्हाला घ्यायचा आहे. बघू शकता, गळा राऊंड पूर्ण असं टाईट पण नाही घ्यायचा, पूर्ण असं लूज पण नाही घ्यायचा. व्यवस्थित असा तुम्हाला कॉलर राऊंड घ्यायचा आहे इथून व्यवस्थित.
कॉलर गळ्याचा राऊंड व्यवस्थित घ्या. बघा किती आलेला आहे, 12 इंच. बघू शकतात 12 इंच माझा गळ्याचा राऊंड आलेला आहे. बघा मी एकदम बघा लूज आहे, हे बघा लूज आहे. असा एकदम टाईट मी असा पकडलेला नाही किंवा जास्त असा लूज पण मी ठेवलेला नाही. बरोबर असा तुम्ही टेप घ्या जो की तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल. जास्त लूज पण नाही आणि जास्त टाईट पण नाही. किती आला, 12 इंच माझा गळा राऊंड आलेला आहे. तर तुम्हाला गळा राऊंड घेणं कंपल्सरी आहे प्रत्येक तुम्ही जेव्हा अशा पद्धतीचा ब्लाऊज शिवणार तेव्हा. तर बॉडीवरून मेजरमेंट कशी घ्यायची समजलं, त्यानंतर तुम्ही इथून स्लीव्ज घेऊ शकतात. स्लीव्ज बघा इथं सेंटरमध्ये टेप, शोल्डर बोनवरती टेप ठेवा आणि तुम्ही इथं स्लीव्जचं उंची घ्या, स्लीव्जची उंची घ्या. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही उंची घेऊ शकता. तुम्हाला किती घ्यायची, मी घेणार इथं 9.5 इंच. 9.5 इंचाची माझी स्लीव्ज असते, स्लीवची उंची. आणि जिथं तुमची स्लीवची उंची आली तिथं तुम्हाला स्लीवचा राऊंड मोजायचा आहे. बघा इथं टी शर्टच्या थोडंसं खाली आलेली आहे, तर तिथून मी आता मोजते. बघा किती आलं, 8 इंच. तर माझा राऊंड किती असेल, 8 इंच. अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण बॉडीवरून अंगावरून मापे घेऊन घ्यायची आहे. आणि त्यानंतर आता त्याचं ड्राफ्टिंग कसं करायचं त्याला आपण सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आता ड्राफ्टिंगला सुरुवात करून घेऊयात. त्याचं संपूर्ण ड्राफ्टिंग कसं असेल हे मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यांना कोणाला ब्लाऊजचे रेडी पेपर पॅटर्न हवे असतील तर त्यांना मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देणार आहे, त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा. फक्त पॅटर्नसाठी, बाकी कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही मला विनाकारण मेसेज करायचा नाही. त्यानंतर ज्यांना कोणाला सगळ्या ब्लाऊजचे चार्ट्स आणि नोट्स पाहिजे असतील त्यांनी पण मेसेज करा. घ्यायचे असतील ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनीच मेसेज करा. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी बॅक पार्ट आपण ड्रॉ करणार आहोत. तर बघा बॅक पार्ट आपण ड्रॉ करतोय सगळ्यात आधी. तर जे पण तुमचं रेडी शोल्डर असेल त्या शोल्डरचं तुम्ही निम्मं टाकायचं आहे. तर बघा आता प्रत्येकाच्या बॉडीनुसार शोल्डर हे वेगळं वेगळं असतं. तर आता मी अंगावरून जेव्हा मापे घेतली तेव्हा माझं शोल्डर किती आलं, 14 इंच. तर ते 14 इंचच्या निम्मं आपल्याला करून घ्यायचं आहे. तर 14 इंचच्या निम्मं किती होईल, 7 इंच. तर बघू शकतात कॅल्सी असेल, ज्यांना कोणाला असं हिशोब येत नसेल तर त्यांनी कॅल्सी वापरा किंवा प्रत्येकाकडे अँड्रॉईड मोबाईल आहेत, मोबाईलमध्ये तुम्ही कॅल्क्युलेटर ओपन करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही करू शकतात. बघा 14/2 करायचं, किती मिळालं, 7 इंच. तर इथून आता 7 इंचावरती मार्किंग करायचं. तुमचं जे पण तुमचं शोल्डर असेल त्याचं निम्मं तुम्हाला टाकायचं आहे. आता माझं 14 होतं, मी त्याचं निम्मं केलं, 7 टाकलं. तुमचं 12 असू द्या, 13 असू द्या, 16, 15, 14 कितीही असू द्या, तर ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे. तर बघा जेव्हा आपण रेग्युलर ब्लाऊज शिवतो, मी आता तुम्हाला क्लिअर करते. जेव्हा आपण रेग्युलर ब्लाऊज शिवतो तेव्हा आपण काय करतो, समजा इथं आपण शोल्डर मार्क केलं, इथून आपण हे शोल्डर मार्क केलं, इथून 1 इंच डाऊन जातो. त्यानंतर इथं 2.5 इंचावरती एक मार्किंग करतो आणि हे असं क्रॉस जोडतो. ते केव्हा करतो आपण, जेव्हा आपण रेग्युलर पद्धतीने ब्लाऊज शिवतो. पण समजा जेव्हा आपला ब्लाऊज असा पूर्ण पॅक असेल, बघा हा आपला नेक आहे आणि इथून आपला पूर्ण असा पॅक असेल, तेव्हा आपल्याला हे बघा इथून असा पॅक नेक असेल तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, इथून हे तुमचं शोल्डर आहे, इथून तुम्हाला असा पॅक नेक शिवायचं आहे, ही तुमची मान आहे. तर तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, फक्त इथली तुम्हाला गळारुंदी मिळवायची. हे 2.5 इंच जे आपण मेजरमेंट टाकतो हे आपल्याला फिक्स धरायचं नाही. तर जिथून आपण शोल्डर मार्क केलं तिथून खाली 1 इंच डाऊन जायचं आहे. तर हे 1 इंच डाऊन बघा. तर हे
1 इंच जे काही आपण डाऊन जातो हे तुमच्या शोल्डरच्या मापानुसार चेंज होईल. हे आपण काय करतो रेग्युलरी 1 इंच आणि 2.5 इंच मार्क करतो. पण ह्या पद्धतीच्या ब्लाऊजमध्ये तुमचं हे 2.5 इंच जी काही गडारुंदी आपण मार्क करतो ती पण चेंज होईल आणि हे 1 इंच आपण डाऊन जातो हे पण तुमचं चेंज होईल. तर हे केव्हा तुमचं चेंज होईल तर तुमच्या शोल्डरच्या मापानुसार चेंज होईल. समजा जेव्हा तुमचं शोल्डर 12 ते 13 इंच असेल तेव्हा तुम्हाला इथं हे डाऊन जायचं आहे फक्त 1 इंच. जेव्हा तुमचं शोल्डर 13.25 ते 14 इंच असेल तेव्हा तुम्हाला डाऊन जायचं आहे 1.25 इंच. जेव्हा तुमचं शोल्डर 15 ते 15 असेल तेव्हा तुम्हाला 1.5 इंच डाऊन जायचं आहे. जेव्हा तुमचं शोल्डर 15 ते 16 असेल तेव्हा तुम्हाला 1.25 इंच डाऊन जायचं आहे. तर या ब्लाऊजचे पण सर्व वेगळे चार्ट आहेत. पहिले जे काही चार्ट आहेत ते या ब्लाऊजमध्ये वापरायचे नाही. या ब्लाऊजचे सेपरेट चार्ट आहेत. ज्यांना कोणाला चार्ट्स पाहिजे असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचे आहे. चार्ट्स आणि नोट्स तुम्हाला दोन्ही मिळून जातील. तर हे बघा, आता इथून हे आपलं शोल्डर आहे तर आपण इथून हे डाऊन गेलो, इथं आपण शोल्डर मार्क केलं. तर हे डाऊन तुम्हाला वेगळं वेगळं का जायचं आहे प्रत्येक शोल्डरच्या मापानुसार. समजा इथून आता मी शोल्डर मार्क केलं हे, तर इथून आता मी शोल्डर मार्क केलं तर समजा माझं 14 आलं तर इथपर्यंत येईल, 15 आलं तर त्याच्या पुढे जाईल, 16 आलं तर त्याच्या पुढे जाईल. बघा, जे कमी शोल्डर होतं तिथं हा गॅप किती आला, कमी आला. जे पुढे जास्त शोल्डर होतं 14-15 इंच त्याचा गॅप किती आला, जास्त आला. हे बघा, जास्त आला. आणि त्यानंतर हा जो काही आपला पुढचा शोल्डर आहे त्याचा गॅप किती आला, जास्त आला. हे बघा, जास्त आला. तर आपल्याला हा गॅप भरून काढायचा आहे. म्हणजे शोल्डर डाऊन आपल्याला इथं परफेक्ट आपल्याला शोल्डर मिळालं पाहिजे ब्लाऊजमध्ये फिटिंगला. तर आपल्याला हे तुमच्या शोल्डरच्या मापानुसार वेगळं वेगळं डाऊन जायचं आहे. तर ते डाऊन का जायचं समजलं असेल तुम्हाला. तर त्यानंतर आता माझं इथं शोल्डर आहे 14 इंच, त्यामुळे मी इथं 1.25 इंच डाऊन जाईल. तर इथून आता 1.25 इंच खाली डाऊन जायचं आहे. तर हे डाऊन तुम्ही तुमच्या शोल्डरच्या मापानुसार वेगळं वेगळं डाऊन जायचं. आता इथं आपण डाऊन गेलेलो आहोत 1.25 इंच, ते माझ्या शोल्डरच्या मापानुसार. याचे पण तुम्हाला चार्ट मिळतील. ज्यांना कोणाला चार्ट हवे असतील ते तुम्ही सर्व मला मेसेज करा, तुम्हाला चार्ट मिळून जातील. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर मिळेल. तर आता इथून 1.25 इंच मी डाऊन गेले. त्यानंतर आता इथून आपण रेग्युलरी काय करतो, 2.5 इंचावरती एक मार्क करतो. पण ह्या पद्धतीमध्ये काय करायचं आहे, डायरेक्टली 2.5 इंच मार्क करायचं नाही. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. आपण बॅक पार्ट ड्रॉ करतोय. तर बॅक पार्टमध्ये तुम्हाला गडारुंदीचा फॉर्म्युला असेल. तर जो काही तुम्हाला गडा राऊंड मिळालेला असेल त्यामधून -0.75 करायचं. बघा, गडा राऊंड -0.75. गडा राऊंड किती मिळाला होता आपल्याला, 12 इंच. 12मधून गडा राऊंड डिवाइड 4 करायचं आणि मग नंतर त्याला -0.75 करायचं. आता गडा राऊंडला डिवाइड 4 केलं तर बरोबर किती मिळेल बघा, 12 डिवाइड 4 केलं किती मिळेल, 3 इंच. तर 3 आलं, मायनस त्यामधून 0.75 केलं तर किती मिळेल, 3 - 0.75 तर 2.25 इंच. तर 3 - 0.75 बरोबर 2.25 म्हणजे 2.25 इंच. तर तुम्हाला इथं काय करायचं, जो काही तुम्ही गडा राऊंड घेतलेला असेल त्या गडा राऊंडला डिवाइड 4 करा, म्हणजे त्याचा 1/4 भाग करा आणि जे काही तुम्हाला आन्सर मिळेल त्यामधून तुम्हाला 1.25 इंच मायनस करायचं आहे. तर 12ला मी डिवाइड 4 केलं, 1/4 भाग काढला, 3 मिळालं. 3मधून 1.25 इंच मायनस केलं तर किती मिळालं, 2.25 इंच. तर इथं आता गडारुंदी मी किती टाकणार आहे, 2.25 इंच. बघा, 2.25 इंच टाकली. जो पण तुमचा गडा राऊंड असेल त्याच्यामधून तुम्हाला 4 करून -1.25 इंच करायचं आहे कंपल्सरी. एवढाच फॉर्म्युला आहे, तो तुम्ही लक्षात घ्या. याचा पण तुम्हाला चार्टमध्ये मिळेल. आणि आता हे दोन्ही मार्क लक्षात घेऊन क्रॉस लाईन मार्क करून घ्यायची. आता इथून खाली आपल्याला मुंडा मार्क करायचा आहे. तो मुंडा मार्किंगसाठी फॉर्म्युला आहे छातीनुसार. तर तुमची जी काही छाती असेल
तर जेव्हा तुमची छाती 28 ते 31 असेल तेव्हा तुम्हाला छाती डिवाइड 6 प्लस 1.25 इंच करायचं आहे. जेव्हा तुमची छाती 32 ते 39 असेल तेव्हा तुम्हाला छाती डिवाइड 6 प्लस 1 इंच करायचं आहे. आणि जेव्हा तुमची छाती 40 किंवा 40च्या पुढे प्लस असेल तेव्हा तुम्हाला छाती डिवाइड 6 प्लस अर्धाच इंच करायचं आहे. तर आता माझी छाती आहे इथं 31 इंच. तर 31 इंच छाती आहे, तर मी इथं छातीला 31ला डिवाइड 6 करेल इज इक्वल टू जे काही मला आन्सर मिळालं प्लस त्यामध्ये 1.25 म्हणजे 1.25 इंच किती मिळेल 6.41 बघू शकतात. म्हणजे मी इथं मुंडा किती घेणार 6.5 इंच. तर कॅल्क्युलेटर कसे बघायचे, कॅल्क्युलेटरचे आकड्यांना कसं ओळखायचं, टेपमधील आकड्यांना कसं ओळखायचं ते तुम्ही सेपरेट व्हिडिओ आहे बघून घ्या. तर 6.45 म्हणजे 6.25 इंच 41 आलेलं आहे. मी 6.5 पण घेऊ शकते, 6.25 पण घेऊ शकते, पण मी इथं 6.25च घेते. समजलं. त्यानंतर इथून आता ब्लाऊजची उंची टाकून घेऊयात. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच. तर त्यामध्ये 1 इंच प्लस केलं किती मिळेल 15 इंच. क्लिअर आहे. आणि तिथून आता एक स्ट्रेट लाईन मार्क करून घ्यायची. स्ट्रेट लाईन मार्क केली. क्लिअर आहे. आता इथून जिथं आपण मुंडा मार्क केला ती मिळाली छातीची लाईन. तिथं पण एक लाईन मार्क करा. ही काय असेल छातीची लाईन. लक्षात आलं. आता छातीचं मार्किंग करून घेऊयात. तर छाती जी काही असेल त्याच्यामध्ये 2.5 इंच लुझिंग ॲड करा. 31 प्लस 2.5 म्हणजे 2.5 इंच किती मिळेल 33.5 आणि नंतर त्याला डिवाइड 4 करायचं. बघा 8.37 म्हणजे 8.5 इंच. तर आता इथे तुमची जी काही छाती असेल ना त्यामध्ये तुम्हाला 2.5 इंच लुझिंग कंपल्सरी ॲड करायचं. नंतर त्याला डिवाइड 4 करा. जे आन्सर आलं ते मार्क करा आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी. कमरेचं मार्किंग करूयात. कमरेमध्ये कोणतेही लुझिंग ॲड करायचे नाही. जे पण कमर असेल त्याला डिवाइड 4 करा आणि कमरेचं मार्किंग करा. 26 इंच कमर होतं, तर 26ला डिवाइड 4 केलं 6.5 मिळालं. तर बोटनेकमध्ये कोणत्याही प्रकाराचा टक्स घ्यायचा नाही. डायरेक्टली 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता हे 1.5 इंच शिलाई मार्जिन लक्षात घ्यायचं आणि ह्या दोन्ही लाईन अशा मॅच करायच्या. क्लिअर आहे. हे बघा. आता पुढे जाऊया. तर मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर मुंड्याला आकार देण्यासाठी हा जो काही डाऊन पार्ट आहे तो डाऊन पार्ट आणि चेस्ट लाईनचा सेंटर घ्यायचा. हे बघा चेस्ट लाईनचा सेंटर घेतला. आता इथं जेवढं काही शोल्डर मार्क केलेलं असेल त्यामधून 1/2 इंच मायनस करायचं. 7 इंच शोल्डर मार्क केलं होतं, 1/2 इंच मायनस केलं तर किती मिळेल 6.5. तेवढंच 6.5 ह्या सेंटरवरती मार्क करा आणि त्यापुढे तेवढंच 6.5 चेस्ट लाईनवरती मार्क करायचं आहे. लक्षात आलं. बॅक पार्टमध्ये ही पद्धत वापरायची. जे पण तुम्ही इथे एवढं शोल्डर मार्क केलं त्यामधून 1/2 इंच मायनस करून या सेंटरवरती आणि चेस्ट लाईनवरती सेम मार्किंग करायचं. आता इथून क्रॉस मार्क करायचं आहे. तर हे पण तुमच्या चेस्टनुसार असेल, याचा पण तुम्हाला चार्ट मिळेल. आता इथं मी बॅक पार्ट आहे म्हणून 0.75 म्हणजे 1/2 इंचावरती एक मार्किंग करते. क्रॉस मार्क करायचं. लक्षात आलं. इथून आता तुमच्याकडे कर्व असेल तर तुम्ही कर्वने आकार द्या किंवा तुम्ही हाताने पण देऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा अगदी परफेक्ट असा आकार आलेला आहे. आता आपल्याला इथं गळा उंची टाकून घ्यायची आहे. तर गळा उंची कशी टाकायची लक्षात घ्या. तर हे तुमचं छातीनुसार असेल. जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा तुम्ही गळा उंची टाकायची 1.25 इंचाची. जेव्हा तुमची छाती 36 ते 39 असेल तेव्हा 1.5 इंच गळा उंची टाका. जेव्हा तुमची छाती 40 ते 44 असेल तेव्हा 1.25-2 इंच घ्यायची आणि जेव्हा तुमची छाती 45 ते त्याच्यापेक्षा प्लस असेल तेव्हा तुम्ही इथं 2 इंच गळा उंची घ्यायची. आता माझी छाती इथं किती आहे 31 इंच. तर मी इथं गळा उंची किती घेईल 1.25 इंच. तर इथून आता मी सरळ टेप ठेवला आणि 1.25 इंचावरती एक मार्किंग केलं. जिथं 1.25 इंचावरती मार्किंग केलं तिथून
एक सरळ लाईन मार्क केली, इथं जेवढी गडारुंदी मार्क केली तेवढीच गडारुंदी इथं पण मार्क करायची 2.25 इंच. हा बॉक्स असा तयार करून घ्यायचा. बघा बॉक्स तयार केला. आता भरपूर वेळा काय होतं, आर्महोलमध्ये क्रीज येतात किंवा तो लूज पडतो किंवा इथं तुमचं असं उचकतं पप तयार झाल्यास असं टोक आल्यासारखं दिसतं. तर इथं तुमचं टोक येऊ नये म्हणून काय करायचं, कंपल्सरी इथून अर्धा इंच मायनस करायचं प्रत्येक मापासाठी. आणि हे अर्धा इंच तुम्हाला इथं जोडायचं आहे. इथं हे बघा इथं जोडायचं, म्हणजे आता हे तुमचं पूर्ण हे मायनस होईल. हे बघा हे जे काही आहे हे तुमचं मायनस होईल. तर बघा आपण हा आर्महोल इथं लूज पडतो किंवा टोक येतं तिथं तर आपण ते शिवल्यानंतर आपलं लक्षात येतं. पण समजा पहिलेच आपण हे मायनस केलं तर आपल्या ब्लाऊजमध्ये तो प्रॉब्लेम येईल का? नाही. कारण इथं तुम्हाला प्रश्न पडेल तर मुंडा कमी झाला तर मुंडा कमी होणार नाही, कारण की ऑलरेडी खूप मोठा असा मुंडा आपला आलेला आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला समजेल. इथून आता गळ्याला आकार देऊन घ्यायचा. बघा गळ्याला आकार देऊन झालेला आहे. इथं बघा तुम्हाला थोडा वरती गेलेला दिसेल, पण जाऊ द्या, काही हरकत नाही. इथून अर्धा इंचावरती आपली अशी एक स्टिच जाते, तिथं फक्त आपल्याला हे पार्ट इक्वल मिळाले पाहिजे. क्लिअर आहे? तर आता हे पूर्ण पॅक नेक ब्लाऊज आहे. तुम्ही याच्यामध्ये बॅकमध्ये पूर्ण हुक पण लावू शकतात आणि बॅकमध्ये तुम्ही पूर्ण चैन पण लावू शकतात. क्लिअर आहे? बॅक पार्टचं संपूर्ण ड्राफ्टिंग आपलं झालेलं आहे. बॅक पार्ट आता आपण साईडला ठेवून घेऊयात आणि फ्रंट पार्ट आपण ड्राफ्टिंग करायला घेऊयात. हे मी आता साईडला ठेवते आणि फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करते. तर जेवढं पण तुम्ही बॅकमध्ये शोल्डर टाकलेलं असेल तेवढंच शोल्डर इथं टाकायचं 7 इंच. बॅकमध्ये किती डाऊन गेले होते? 1.25 इंच. तर हे डाऊन कसं जायचं आहे? क्लिअर आहे सगळ्यांना? तुमच्या छातीच्या शोल्डरच्या मापानुसार तुम्हाला हे डाऊन जायचं आहे. इथं आपण गडारुंदी किती टाकली होती? फॉर्म्युला वापरून 2.25 इंच. तेवढी 2.25 इंच फ्रंटमध्ये टाकायची. क्लिअर आहे? तर चार्ट तुम्ही प्रोव्हाइड करून घ्या, म्हणजे तुम्हाला शिकायला सोपं जाईल. याच्यानंतरचा नेक्स्ट ब्लाऊज आपला असणार आहे सब्बेसाची ब्लाऊज. सब्बेसाची ब्लाऊजची संपूर्ण कटिंग मी तुम्हाला सांगणार आहे. क्लिअर आहे? तर बघा हे 2.25 इंच आपल्याला कसं मिळालं हे पण तुम्हाला बॅकपार्टमध्ये क्लिअर झालं. इथून 2.25 इंच आपण डाऊन कसे गेलो हे पण तुम्हाला क्लिअर झालं. तर हे मार्क आणि हे 2.25 इंचाचं मार्क लक्षात घेऊन क्रॉस लाईन मार्क केली. आता बॅकपार्टमध्ये आपण जेवढा मुंडा मार्क केला होता तेवढाच फ्रंटमध्ये करायचा. किती केला होता आपण? 7.25 इंच. तुम्ही बघायचं आणि चार्ट वापरा, फॉर्म्युले वापरा. तेवढंच 7.25 इंच इथं मार्किंग करायचं. जिथं मुंडा मार्क केला तिथं एक लाईन मार्क करायची, ती मिळेल छातीची लाईन. क्लिअर आहे? तर इथंसुद्धा आपल्याला 2.5 इंच लूजिंग ॲड करायचं आहे. तर जी काही तुमची छाती असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 2.5 इंच लूजिंग ॲड करा. 31 प्लस 2.5 इंच किती मिळेल? 33.5 आणि नंतर त्याला डिवाइड 4 करायचं. किती मिळालं? 8.37 म्हणजे 8.5 इंच. इथून 8.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आणि त्यापुढे 1.5 इंच एक शिलाई मार्जिन ॲड करायचं कंपल्सरी. आता तुम्हाला इथं मुंडा मार्क करून घ्यायचा आहे. तर मुंडा मार्क करण्यासाठी हा जो काही आपण डाऊन गेलो ते आणि हा चेस्ट लाईन ह्या दोन्हीचा सेंटर घ्या. आता जेवढं पण तुमचं शोल्डर असेल त्यामधून 1 इंच मायनस करा. 7 आहे, 1 इंच मायनस केलं तर किती मिळेल? 6. तेवढं 6 इंच इथं मार्क करायचं. इथं जेवढं तुम्ही शोल्डर मार्क केलं त्यामधून अर्धा इंच मायनस करून चेस्ट लाईनवरती मार्क करा. 7मधून अर्धा केलं तर किती मिळेल? 6.5.
तर आता आपण बॅक पार्टमध्ये काय केलं, जेवढं पण इथं शोल्डर होतं त्यामधून अर्धा मायनस केलं आणि सेंटरमध्ये आणि चेस्ट लाईनवरती सेम मार्क केलं. पण फ्रंटमध्ये काय करायचं, जेवढं पण तुमचं इथं शोल्डर असेल त्यामधून 1 इंच मायनस करून सेंटरवरती मार्क करा आणि जेवढं पण तुमचं इथं शोल्डर असेल तेवढंच सेम अर्धा इंच मायनस करून चेस्ट लाईनवरती मार्क करा. आता इथून आपल्याला क्रॉस मार्क करायचं आहे फक्त अर्धा इंच. हे पण तुमच्या छातीच्या मापानुसार करायचं, तर त्याचा पण तुम्हाला चार्ट मिळेल. क्लिअर आहे? व्हॉट्सअपला मेसेज करा, चार्ट मिळेल. तर इथून आता कर्व घ्या आणि कर्वने आकार द्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने पॉईंट मॅच करायचे आहेत आणि परफेक्टली आकार द्यायचा आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? आता इथून आपल्याला ब्लाऊजची उंची शोल्डर टू ॲपेक्स टाकून घ्यायचं आहे. तर ही क्रॉस लाईनचा सेंटर घेतला आणि सेंटरमध्ये आता इथून टेप ठेवायचा. शोल्डर टू ॲपेक्स होता 10 इंच, त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचा. किती मिळेल? 10.5 इंच. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, त्यामध्ये 1.5 इंच प्लस करायचं. किती? फ्रंटमध्ये करायचं फक्त. बॅकमध्ये किती केलं होतं? 1 इंच. फ्रंटमध्ये किती करायचं? 1.5 इंच प्लस करायचं. क्लिअर आहे? तिथून एक अशी लाईन, सरळ लाईन मार्क करायची. हे बघा, सरळ लाईन मार्क केली. ही असेल तुमची शोल्डर टू ॲपेक्स पॉईंटची लाईन. इथं आता ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंटचं मार्किंग करायचं. ॲपेक्स टू ॲपेक्स आहे 7 इंच, तर त्याच्या निम्मं टाकायचं. तर किती मिळेल? 3.5 इंच. तर जेवढं पण तुमचं ॲपेक्स टू ॲपेक्स असेल त्यामधून तुम्ही निम्मं करा. समजा तुमचं ॲपेक्स टू ॲपेक्स असेल 8 इंच, 9 इंच, 10 इंच, ते तुमच्या बॉडीनुसार डिपेंड आहे. जेवढी तुमची बॉडी मोठी असेल तेवढं तुमचं हे माप जास्त येईल. क्लिअर आहे? इथं जेवढं तुम्ही मार्क केलं त्यामधून अर्धा इंच मायनस करून खाली कमरेवरती मार्क करायचं कंपल्सरी. इथून आता तुम्हाला टक्स घ्यायचा आहे. जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा तुम्ही हा टक्स घ्यायचा आहे 2.5 इंचाचा. जेव्हा तुमची छाती 36 ते 40 इंच असेल तेव्हा तुम्ही हा टक्स घ्यायचा आहे 2.5 इंचाचा. आणि जेव्हा तुमची छाती 40 किंवा 45 किंवा त्याच्या पुढे प्लस असेल तेव्हा तुम्ही घ्यायचा आहे 3.5 इंचाचा. 2.5 इंच, 3 इंच आणि 3.5 इंच असं. आता मी माझ्या चेस्टनुसार इथं 2.5 इंचाचा टक्स घेते. याचा पण तुम्हाला चार्ट मिळेल. आता हा टक्स मी असा ट्रायंगल शेपमध्ये जोडून घेते ॲपेक्स पॉईंटला. कमरेचं मार्किंग करायचं. तर कमरेचं मार्किंग कसं करायचं बघा, हा टक्स मायनस करायचा. कमरेचा चौथा भाग किती आला होता? 6.5 इंच. 26 इंच कमर आहे, त्याचा चौथा भाग 6.5. तर पहिले ह्या लाईनपर्यंत टेप ठेवा. किती आलं? 3 इंच. तर आता ते 3 इंच दुसऱ्या लाईनवरती ठेवायचं आणि कमरेचं मार्किंग करायचं 6.5 आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. म्हणजे काय करायचं, हा टक्स आपल्याला मोजण्यामध्ये धरायचा नाही. क्लिअर आहे? कारण तो आपल्या ब्लाऊजमध्ये राहणार नाही, तर तो मोजून पण आपला उपयोग नाही. तो मोजून तुम्ही कट केलं तर तुमचं डायरेक्ट कमर 2.5 इंच कमी होईल, म्हणजे तुमचा ब्लाऊज 100% चुकला. ही एक गोष्ट लक्षात घ्यायची. 1.5 इंच मार्जिन लक्षात घेऊन क्रॉस अशा दोन्ही लाईन जोडून घ्या. लाईन मार्क करून घ्यायच्या. बघा, लाईन मार्क करून झालेल्या आहे. आता बघा, इथं आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा. प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी ही जी काही फिटिंग बाजूकडची लाईन आहे या लाईनचा एक सेंटर घ्या. एक सेंटर घेतला तर त्याचा परत बघा, जिथं टेप फोल्ड केला तिथून परत एकदा टेप फोल्ड करा असा. आणि या सेंटरपासून हा टेप जिथं फोल्ड झाला तिथं एक मार्क करा आणि सेम जिथून फोल्ड झाला तिथून वरती मार्क करा. म्हणजे सेम टू सेम 4 भाग आपल्याला मिळवायचे. पहिल्या पॉईंटपासून बाहेर अर्धा इंच मार्किंग करायचं. दुसऱ्या पॉईंटपासून 0.25 म्हणजे अर्धा इंचपेक्षा निम्मं करा आणि इथं एक लाईन इतकं आतमध्ये मार्किंग करायचं. इथून आता हे अर्धा इंच खाली असं जोडायचं. तेच अर्धा इंच 0.25ला जोडायचं.
आता हेच 0.25 ह्या एक लाईनला जोडायचं, एक लाईन इतकं मार्क केलं तिथं. आणि इथं तुमच्याकडे कर्व असेल तर कर्वने द्या किंवा हाताने असा हलकासा शेप तुम्ही देऊन घ्या. आणि इथून पण तुम्हाला बघा हे जे काही टोकं तयार झालेली दिसत आहे इथं असं नॉर्मल असा हाताने राऊंड शेप देऊन द्या. क्लिअर आहे बघा, म्हणजे इथं तुम्हाला कोणत्याही प्रकारची टोकं तुम्हाला तयार झालेली नको. क्लिअर आहे. आता केव्हा केव्हा आपलं काय होतं, प्रिन्सेस कट आणि ह्या हुकाय पट्टीकडचा पार्ट जोडताना कमी जास्त होतो. तर तो का होतो, तर आपण तो मोजत नाही. बघा सगळ्यात आधी हुकाय पट्टीकडची लाईन मोजायची, किती आली 5 इंच आणि एक लाईन. आता सेम इथून हा टेप ठेवा आणि हा जो काही आपण आकार दिलेला आहे ह्या आकारावरती टेप फिरवायचा. जिथं 5 इंच आणि एक लाईन आलं तिथं मार्किंग करा. आता इथं जेवढा गॅप आला तेवढा स्ट्रेट मार्क करा इथून असा. हे बघा, म्हणजे आपलं मायनस होणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. इथून कंपल्सरी अर्धा इंच प्रत्येक मापासाठी सेम असेल. इथून अर्धा इंच कट करायचं. असंही इथं क्रॉस जोडायचं. हे बघा, टक्सच्या बाजूने काहीही मायनस करायचं नाही, फक्त हुकाय पट्टीकडच्या साईडने मायनस करून घ्यायचं आहे. आता मुंड्यात आपल्याला टक्स घ्यायचा, तर मुंड्यातला टक्स असेल 1.25 इंचचा. तो छातीच्या मापानुसार चेंज होईल, त्याचा पण तुम्हाला चार्ट मिळेल. आता हा 1.25 इंचच्या निम्म करा. हे बघा 1.25 इंचच्या निम्म केलं. ह्या सेंटरवरती टेपचा सेंटर ठेवला, इकडे एक मार्किंग केलं आणि इकडे एक मार्किंग केलं, म्हणजे टोटल टक्स हा 1.25 इंचचा मिळाला. आता हा पॉईंट इथं ॲपेक्स पॉईंटला जोडा. सेम हे इकडचा जो पॉईंट आहे तो थोडा वरती घ्या, म्हणजे ती लाईन वरती मार्क करायची. तर ती वरती का मार्क करायची, बघा ही जी काही गड्याकडची लाईन आहे इकडची, सगळ्यात आधी ही लाईन मोजा किती आली, 5.5 इंच आणि एक लाईन. तेवढीच आता इकडची मोजा. बघा टेप जेवढा वरती गेला तेवढं इथं मार्किंग करायचं. नवीन मुंड्याला आकार द्यायचा आहे. इथून फिटिंग लाईनवरती अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं. ही पट्टी घ्यायची आणि हा अर्धा इंच असं सरळ जोडा. आणि ही जी काही आपण हा पॉईंट इथं मार्क केला, हा पॉईंट असा बॉक्स तयार करून घ्यायचा. बॉक्स तयार केला. आता ह्या बॉक्समधून तुम्हाला नवीन मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, नवीन मुंड्याला आकार देऊन झाला. क्लिअर आहे. म्हणजे आपला मुंडा इथून बघा इतका वाळला पण आहे, कमी पण होणार नाही. आणि इथं जे तुमच्या क्रीज येतात असा गोळा होतो, तर बघा खाली आपण गेलो तर ते तुमचं गोळा होणार नाही, म्हणजे ते तुमचं इथं मायनस झालं. बघा हा जो काही गॅप आहे तो तुमचं इथं मायनस झाला. क्लिअर आहे सगळ्यांना. आता इथं आपल्याला गड्याची उंची टाकायची आहे. तर गळा फ्रंटमध्ये गळा उंची टाकताना काय करायचं, जी पण तुम्हाला गळारुंदी मिळाली त्याच्यामध्ये 0.75 म्हणजे पाऊण इंच प्लस करा. गळारुंदी काय मिळाली होती, 2.25 इंच प्लस त्यामध्ये 0.75 म्हणजे 2.25 मध्ये पाऊण इंच प्लस केलं किती मिळेल, 3 इंच. तर इथून आता गळा उंची टाकली 3 इंच. बघा क्लिअर आहे. तर गळा उंची जिथून आपण मार्क केली तिथून एक अशी लाईन मार्क करा. आणि जेवढी तुम्ही इथं गळारुंदी मार्क केली आहे तेवढीच इथं 2.25 इंच मार्क करायची. हे बघा 2.25 इंच. बॉक्स तयार करायचा. तर बघा बॅकमध्ये आपण इथं अर्धा इंच मायनस केलं होतं, मुंड्यामध्ये क्रीज यायला नको म्हणून. पण इथं आपल्याला मायनस करायची गरज नाही, कारण आपण हा टक्स घेतलेला आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. तर इथून आता तुमचं अर्धा इंच जे काही मार्जिन जाणार आहे शोल्डर पट्टी जोडण्यासाठी, तर ते अर्धा इंच मार्जिन सोडून गळ्याला आकार द्यायचा. बघा कर्व असा व्यवस्थित सेट केला आणि बरोबर हे अर्धा इंच सोडूनच मी गळ्याला आकार दिला. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीचं आपलं हे फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग रेडी आहे. हा पूर्ण असा पॅकनेक असेल तेव्हा तुमचं अशा पद्धतीचं कटिंग असेल. आता तुम्हाला हे कट करून घ्यायचं आहे.
हे बघा व्यवस्थित असं हे जे काही बाहेरचं आपला जो काही पार्ट आहे ते कट करून घ्या। तर संपूर्ण ब्लाऊजचं ड्राफ्टिंग कसं असेल हे तुम्हाला समजलं असेल। जेव्हा पॅकनेक असेल तेव्हा काय चेंजेस होतात तर बघा, प्रत्येक ब्लाऊजमध्ये काही ना काही चेंजेस होतात थोडेफार, तर ते चेंजेस कसे करायचे हे तुम्हाला समजलं असेल। तर आता इथून मी हे पूर्ण असं कट करते व्यवस्थित। बाहेरून सगळं जे काही कट करायचं आहे ते व्यवस्थित कट करा। इथून पुढचा गळा कट करायचा। हे बघा, हे जे काही आपण क्रॉस मार्क केलं हे पण व्यवस्थित असं कट करा। इथून आता हा पुढचा मुंडा बघा असा एक्स्ट्रा कट करून घ्या। इथून असा एक्स्ट्रा कट केला। खाली आता हे जे काही मार्क आहे हे पण असं व्यवस्थित कट करून घ्या। मुंड्यातला टक्स मायनस करायचा, तर ते आपल्याला तुम्ही इथं बघा मुंड्यातला टक्स कसा मायनस करायचा हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते। तर मुंड्यातला टक्स आपला प्रत्येक ब्लाऊजमध्ये राहतो असं नाही की कोणत्या तरी एका ब्लाऊजमध्ये आहे आणि कोणत्या तरी एका ब्लाऊजमध्ये नाही। तर हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्यायचं। मुंड्यातला टक्स 4 टक्स, कटोरी, प्रिन्सेस कट, 3 पीस प्रिन्सेस कट, कोणत्याही प्रकाराचा ब्लाऊज, सब्बेसाची, सर्व प्रकारच्या ब्लाऊजमध्ये असेल। तर बघा इथं हा पेपर कडक आहे म्हणून थोडा प्रॉब्लेम येतो। ही लाईन ह्या लाईनवरती ठेवायची अशी। इथं तुम्ही स्टॅपलर मारू शकतात किंवा मी इथं फेविकॉलने चिटकवून घेते। हे बघा इथून असं चिटकवून घ्यायचं। तर बघा अशा पद्धतीने हे फेविकॉलने किंवा तुम्ही स्टॅपलर मारून चिटकवून घेऊ शकतात। फक्त चिटकवताना एक काळजी घ्यायची, हे जे काही दोन्ही लाईन्स आहेत ते एकमेकांवरती आल्या पाहिजे, मागे किंवा पुढे व्हायला नको याची तुम्ही काळजी घ्यायची। बघा जेव्हा आपण हा टक्स मायनस करतो तेव्हा हा मुंडा आणि हा मुंडा बरोबर मॅच होतात। तर व्यवस्थित असा मुंडा कट करा। इथं थोडंफार मागे पुढे झालेलं असेल तर तुम्ही व्यवस्थित असा शेपमध्ये कट करा। हे बघा इथून घाई करायची नाही, वेळ लागू द्या, पण परफेक्ट असं तुमचं कटिंग आलं पाहिजे। कटिंग परफेक्ट असेल तर स्टिचिंग परफेक्ट येईल आणि स्टिचिंग परफेक्ट असेल तर फिटिंग परफेक्ट येईल, असं तुम्हाला गृहीत धरून चालायचं आहे। तर बघा खूप सिंपल कटिंग आहे, कुठलंही तुम्हाला इथं हेराफेरी नाही। आता तुम्हाला 1 टक्समध्ये शिवायचं असेल तर तुम्हाला फक्त इतकंच कटिंग करायचं आहे। पण समजा तुम्हाला प्रिन्सेस कट हवा आहे तर प्रिन्सेस कट कसा कट करायचा हे मी तुम्हाला सांगते। तर बघा इथून खाली या लाईनपासून खाली अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं। या पूर्ण लाईनचा सेंटर घ्यायचा। बघा किती होती 5.5 इंचांनी एक लाईन बरोबर तेवढीच आलेली आहे। या सेंटरपर्यंत ॲपेक्स पॉईंटचा प्लस पॉईंटपर्यंत त्याचा सेंटर घ्यायचा। या सेंटरपासून 0.25 इतकं मार्क करायचं। बाहेर कर्व घ्यायचा, आर्महोल कर्व किंवा हाताने तुम्ही व्यवस्थित शेप द्या। क्लिअर आहे? बघा मी कर्व व्यवस्थित असा सेट केला आणि इथून मी व्यवस्थित आकार देऊन घेते। बघा प्रिन्सेस कटचा आकारसुद्धा प्रॉपर असा तुमचा कट झाला पाहिजे। इथं तुमचा पॉईंट क्रिएट होतोय, तो पॉईंट पण कसा मायनस करायचा ते पण मी तुम्हाला सांगते। हे बघा हे जे काही आपलं मायनस होणार आहे ते पण मायनस करून घ्यायचं व्यवस्थित।
बघा इथं बघा थोडासा पॉईंट क्रिएट होतोय, तो पॉईंट पण व्यवस्थित असा मायनस करा. हे बघा पॉईंट मायनस झालेला आहे. किती परफेक्ट असं ब्लाऊजचं तुम्हाला कटिंग दिसेल. हा प्रिन्सेस कटचा पार्ट आहे आपला. तर फ्रंट पार्टचं संपूर्ण ड्राफ्टिंग आणि कटिंग झालेलं आहे. शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट कसा घ्यायचा, ॲपेक्स टू ॲपेक्स कसा घ्यायचा ते लक्षात आलं. हा जो काही टक्स आहे हा टक्स कसा घ्यायचा क्लिअर आहे. तर बघा आता हा जो काही टक्स आहे इथून हा टक्स तुम्हाला छातीच्या मापानुसार जास्त का घ्यायचा आहे आणि हा पण तुम्हाला मुंड्यातला टक्स का घ्यायचा आहे क्लिअर आहे. तर बघा इथं समजा तुमचं एखादं असं छाती असेल, थांबा मी तुम्हाला दाखवते काहीतरी करून. तर बघा हा रुमाल, हे कप्स आहेत आणि हा रुमाल आहे. तर मी तुम्हाला इथं फक्त एक एक्झाम्पल म्हणून समजवते. समजा आपली छाती आहे, तर या छातीमधून आपण आता हा ब्लाऊज घातला समजा वरून. तर बघा इथं आता इथं बघा इथं प्रॉपर बसतोय, पण इथं बघा हे अशा क्रीज येत आहे. तर या क्रीज आपल्या बघा इथं या क्रीज अशा मायनस झाल्या. इथून ही क्रीज मायनस झाली आणि इथून जी काही ही क्रीज आहे इथून मायनस झाली. म्हणजे बघा हा टक्स घेतला, इथून हा टक्स आपण कट केला, इथून पण हा टक्स आपण कट केला, इथून आणि इथून. तर बघा इथं येत नाही, इथं नाही आल्या, इथं पण नाही आल्या, फक्त इथं आणि इथं आल्या. तर बघा प्रॉपर अशा आपण त्या मायनस केल्या तर आपलं बघा कप्समध्ये ब्लाऊज असा परफेक्ट बसतो. हा रुमाल आहे म्हणून याच्यामध्ये तुम्हाला समजणार नाही. पण तुम्हाला जर का परफेक्टली आता भरपूर जणांना समजलं असेल की मुंड्यातला टक्स का घ्यायचा. समजा आपण फक्त खाली टक्स घेतला आणि मुंड्यातला नाही घेतला तर बघा मुंड्यात कशा क्रीज येत आहे, अशा तुमच्या ब्लाऊजमध्ये क्रीज येतील. पण समजा इथं जर का आपण हा मुंड्यातला टक्स मायनस केला तर बघा टक्स मायनस झाल्यानंतर तुम्हाला इथं एकही क्रीज दिसणार नाही म्हणजे मुंड्यात, आणि खाली तुम्हाला एकही क्रीज दिसणार नाही. इथं पण इकडच्या बाजूला पण नाही, इकडच्या बाजूला पण नाही. तुम्हीच बघू शकता बघा किती प्रॉपर असा फिटिंगला तुमचा ब्लाऊज बसेल क्लिअर आहे. तर मुंड्यातला टक्स आणि आपला हा खाली कमरेतला टक्स आपल्याला घेणं का कंपल्सरी आहे. तर तुम्हाला वाटत असेल की मुंड्यातला टक्स घेतला तर मुंडा, तर भरपूर जणांना काय वाटतं बघा मुंड्यातला टक्स मायनस केला तर आमचा ब्लाऊज इथं मुंड्यामध्ये कमी पडेल. पण तो मुंड्यामध्ये कमी पडेल का, नाही. त्या ज्या तुमच्या एक्स्ट्रा क्रीज येतात ते इथं मायनस झाल्या. हे बघा इथं या ज्या काही तुमच्या एक्स्ट्रा क्रीज येतात इथं खाली कमरेत आणि इथं मुंड्यामध्ये फक्त या मायनस झाले. ही जी काही क्रीज आहे ही क्रीज मायनस झाली. तर तुमचा ब्लाऊज मुंड्यामध्ये कमी झाला का, तर बिलकुल पण नाही झाला. फक्त काय झालं, ही जी काही क्रीज होती ही क्रीज आपण मायनस केली. क्लिअर आहे. चला पुढे जाऊयात. तर तुम्हाला हा टक्स कसा घेतला ते समजलं असेल. आता हा तुमचा छातीच्या मापानुसार वेगळा वेगळा असतो बघा. आता इथं तुमच्या किती प्रकाराच्या छाती असतात बघा. ही झाली तुमची नॉर्मल चेस्ट, ही झाली त्याच्यापेक्षा तुमची थोडी हेवी चेस्ट, आणि ही झाली तुमची त्याच्यापेक्षा हेवी चेस्ट. हे बघा क्लिअर आहे. ही तर हा जो काही मिडल पॉईंट आहे सगळ्या चेस्टचा, या मिडल पॉईंटपासून खाली लाईन ड्रॉ करायची अशी. ही बघ, तर गॅप बघा इथं कमी मिळाला, इथं जास्त मिळाला, इथं त्याच्यापेक्षा जास्त मिळाला. तर इथं आपण कमी चेस्ट असेल तेव्हा टक्स किती घेतो, 2.5 इंचाचा. इथं किती घेतो, 3 इंचाचा. इथं किती घेतो, 3.5 इंचाचा. म्हणजे हा जो काही गॅप आहे हा गॅप तुम्हाला भरून काढायचा आहे. त्यानंतर बघा ही जी काही चेस्ट आहे तुमची, ही चेस्ट, तर इथंसुद्धा सेम तसंच आहे. इथं बघा गॅप कमी येतो, 1.25 इंचाचा फक्त, 25, 1.5 इंच आणि 1.25 इंच, 1.75. अशा पद्धतीचा हा तुमचा कमरेचा टक्स झाला आणि हा तुमचा मुंड्यातला टक्स झाला. तो तुमच्या छातीच्या पार्टनुसार, तुमची ही छातीच्या आकारानुसार वाढत जातो. कारण का, जशी आपली छाती वाढत जाते तसा आपला हा गॅप आणि बघा हा इथला गॅप वाढत जातो. मग इथली क्रीज आणि ही इथली क्रीज मायनस करण्यासाठी आपल्याला कमरेचा आणि मुंड्यातला टक्स घेणे कंपल्सरी आहे. क्लिअर आहे. सगळ्यांना एवढं डीपमध्ये कोणी सांगत नाही, पण माझे प्रयत्न असे आहेत की
माझ्याकडे जे काही नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत पोचायला हवं अगदी फ्रीमध्ये. कारण भरपूर असे ज्या मैत्रिणी असतात त्या काहीतरी कारणांमुळे पैसे देऊन शिकू शकत नाही, तर त्यांच्यासाठी माझे एवढे प्रयत्न आहेत की ते माझ्या चॅनलवरून माझे व्हिडिओ बघून काहीतरी नवीन शिकू शकतात किंवा ते त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात, स्वतःसाठी काहीतरी करू शकतात. एवढेच माझे प्रयत्न आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रॉपर नॉलेज घ्या. कोणत्याही प्रकाराची घाई करू नका, व्हिडिओ स्किप करू नका. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे छोटे छोटे जे काही पॉईंट आहे ते सगळे पॉईंट तुमचे क्लिअर होतील. क्लिअर आहे सगळ्यांना? चला तर आता आपण पुढे जाऊया. तर आता हा प्रिन्सेस कटचा पार्ट घ्यायचा, बॅक पार्ट घ्यायचा, बॅक पार्ट आणि प्रिन्सेस कटचा पार्ट, हे जे काही 1.5 इंच मार्जिन आहे व्यवस्थित असं मॅच करा. इथून तुमचा जसा मुंडा जातोय तसा मुंड्याचा आकार जाऊ द्यायचा. इथं खाली जसं क्रॉस जातोय तसं हे असं क्रॉस जाऊ द्यायचं. क्लिअर आहे? तर बघा, इथून आता हा जो काही मुंडा जातोय हा पुढे असा व्यवस्थित कंटिन्यू करायचा. इथून बघा, हा कंटिन्यू केला, मुंडासुद्धा आपला प्रॉपर झाला. इथून आता हे जसं जातंय तसं जाऊ द्यायचं. हे बघा, तर इथं तुम्हाला जेवढा गॅप मिळाला त्याच्यामध्ये 0.25 इतकं प्लस करून तुम्हाला इथं मार्क करायचं आहे. क्लिअर आहे? इथून थोडा असा नॉर्मल असा राऊंड शेप द्यायचा इथून नॉर्मल, आणि हे पूर्ण असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. तर बघा, जेव्हा बॅकमध्ये ब्लाऊजची उंची कमी जरी झाली तरी चालते. समजा आता आपण फ्रंट पार्ट घेऊयात. बघा, फ्रंट पार्ट मी घेतला, इथं तुमचं 1/2 इंच शोल्डर जोडण्यासाठी जाईल आणि इथं 1/2 इंच बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी जाईल. क्लिअर आहे? हा पार्ट पण मी इथं ठेवते. हां, इथून आता मी व्यवस्थित अशी ब्लाऊजची उंची घेते इथून. तर मला रेडी किती मिळेल बघा, 1/2 इंच मी सोडून दिलं. इथून 1/2 इंच बघा मी सोडलेलं आहे, आणि इथून आता हे 1/2 इंच सोडलं तर मला टोटल उंची किती मिळणार आहे ब्लाऊजची बरोबर. हे बघा, इथून माझा असा टेप येईल इथून. तर इथून जर का मी अशी ब्लाऊजची उंची इथून 1/2 इंच फिनिशिंगमध्ये गेलं इथून, तर किती मिळेल मला? 14 इंच आणि 1 लाईन, म्हणजे बरोबर मला 14 मिळेल. टेप असा नाही ठेवायचा क्रॉस, असा सेंटरमध्ये ठेवायचा बरोबर, आणि चेक करायचं. बघा, वरती 1/2 इंच मी सोडलेलं आहे आणि खाली पण माझं समजा 1/2 इंच फिनिशिंगसाठी जाईल खाली. तर हे बरोबर तुमचं जोडणार तेव्हा तुमचं लक्षात येणार. तर बरोबर मला 14 इंच ब्लाऊजची उंची मिळणार आहे फ्रंटमध्ये. आता बॅकमध्ये आपण बघूया. तर इथून 1/2 इंच माझं शोल्डर जोडण्यासाठी जे काही जाईल ते 1/2 इंच मी सोडते, आणि इथून जे पण माझं 1/2 इंच मार्जिन जाणार आहे फिनिशिंगसाठी ते पण मी सोडते. तर रेडी मला किती मिळणार आहे? 13 इंच. तर चालेल. तुम्ही म्हणाल आता मागची उंची कमी आणि पुढची जास्त, तर या पद्धतीमध्ये तसंच असतं. तर ते का असतं ते पण मी तुम्हाला सांगते. बघा, बॅक पार्ट आपला हा असा स्ट्रेट असतो, हा झाला बॅक पार्ट, आणि आपला फ्रंट पार्ट कसा असतो? असा फिरून गेलेला असतो. बघा, असा फिरून गेला. समजा हे मी उंची घेतली तर किती मिळाली मला? समजा किती मिळालं हे? 1 इंच, पाऊण इंचला 1 लाईन कमी. आता समजा इथून मी हा टेप मी असा फिरून मोजला, इथून असा फिरून मोजला, किती मिळेल? 1 इंच आणि त्यावरून 1 लाईन इतकी, म्हणजे ही जास्त मिळाली नाही. किती मिळाली? 0.75ला 1 लाईन कमी, आणि ही किती मिळाली? 1 इंच आणि त्यावरती 1 लाईन इतकी. तर तुम्हीच विचार करा, स्ट्रेट पार्ट आणि फ्रंट हा फिरून आलेला पार्ट, तर तुम्हाला उंची बॅक पार्टमध्ये सुद्धा परफेक्ट तुम्हाला ब्लाऊज बसणार आहे आणि फ्रंटमध्ये पण परफेक्ट बसणार आहे. तर आपल्याला मॅच फक्त काय करायचे आहे? हे जे काही साईड पार्ट आपण मॅच केले, हे साईड पार्ट आपल्याला मॅच करायचे, कारण हे परफेक्ट मिळाले पाहिजे. इथं तुमची उंची तुम्हाला परफेक्टच मिळेल. क्लिअर आहे? चला, तर आता मी इथून हे व्यवस्थित कट करून घेते. बघा, थोडं राऊंडमध्ये कट केलं की थोडं तिथं पॉईंट पण तुमचं तयार होणार नाही. इथं पण व्यवस्थित असा गळ्याचा आकार कट करायचा.
हे आपलं मायनस होणार आहे हे लक्षात घ्यायचं. हे बघा क्लिअर झालं सगळ्यांना या ब्लाऊजचं तुमचं कटिंग कसं असेल. आता स्लीवचं कटिंग कसं करायचं याचा सेपरेट व्हिडिओ आहे, तर त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्ही बघा. तर त्याचासुद्धा सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक शेअर करते. चला तर आपला व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, तर आजचं आपलं ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे तुम्हाला समजलं असेल. आता याचं स्टिचिंग पण आपण व्हिडिओ त्याचा तुम्हाला मिळून जाईल. तर आजचा व्हिडिओ मी थांबवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करायला विसरू नका. कमेंट करायच्या तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, तर तुम्ही छान कमेंट केला तर मलासुद्धा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला छान वाटतं. तर लक्षात आलं असेल तर चला तर मी आता थांबवते. नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला व्हिडिओची मदत होईल. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ थांबवते. अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूया.